नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षणाची दीपशिखा चेतवणारे जिनोनीचे सुपुत्र प्राचार्य शौकत तांबोळी सरांचा राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 देऊन गौरव. घरात 18 विश्व दारिद्र्य, अंगावर रोजगाराच्या कामाचे कष्ट, हाताला फोड आणणारे उन्हाचे चटके आणि भविष्यात धूसर वाट अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या वादळातही ध्येयाचा दिवा पेटवत ठेवून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे जिनोनी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे आदरणीय प्राचार्य माननीय शौकत फकीर तांबोळी सर यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल जय भारत न्यूजच्या वतीने अत्यंत सन्मानपूर्वक राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला. 1 जून 1969 रोजी माता ताजमाबी यांच्या कुशीत जन्मलेल्या तांबोळी सरांचा बालपणापासूनचा प्रवास खडतर वाटेवरून सुरू झाला. जिनोनी ग्रामपंचायतीत तब्बल 50 वर्षे कडक शिस्तीत शिपाई म्हणून सेवा बजावणाऱ्या वडिलांच्या अल्प उत्पन्नात 5 मुलांच्या कुटुंबाचा गाडा हाकणे अत्यंत कठीण होते. कुटुंबात 5व्या क्रमांकावर असलेल्या तांबोळी सरांनी लहान वयातच संघर्षाचे धडे गिरवले. 9वी-10वीत शिकत असताना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शिक्षणाची आस पूर्ण करण्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजनेची, तलावाची, नाला मंडिंगची आणि रस्त्याची अवघड कामे केली. अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही त्यांनी हातातले पुस्तक सुटू दिले नाही. पोलीस होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे सर परिस्थितीमुळे पोलीस होऊ शकले नाहीत, परंतु नियतीने त्यांच्या हाती शिक्षकी पेशाची तीच पवित्र धुरा दिली. 1992 मध्ये BA B.Ed पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीत म्हणजेच जिनोनी विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे व्रत स्वीकारले. ध्येयाने प्रेरित झालेल्या तांबोळी सरांनी सुरुवातीची तब्बल 6 वर्षे एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता बिनपगारी सेवा केली. अखेर 1999 मध्ये त्यांचा पगार सुरू झाला. या संघर्षाच्या काळात 2001 मध्ये सौ मीनाजताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मीनाजताईंनी प्रत्येक वादळात सरांच्या पाठीशी खंबीर ढाल बनून उभे राहणे पसंत केले. या दाम्पत्याने आपल्या 3ही मुलांना अत्यंत संस्कारक्षम आणि कर्तबगार बनवले. त्यांची मोठी कन्या अमिशा यांनी BA MS पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवले आहे, तर दोन्ही मुले अझीम BSc आणि अनिल उर्फ बंटी सध्या MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत उच्च पदाचे स्वप्न साकारत आहे. गेल्या 33 वर्षापासून अविरत ज्ञानदान करणाऱ्या तांबोळी सरांनी घडवलेले शेकडो विद्यार्थी आज देशाच्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. हेच विद्यार्थी जेव्हा जेव्हा सरांना भेटतात तेव्हा कृतज्ञतेने आणि आदराने सरांच्या चरणी नतमस्तक होतात. हीच त्यांच्या 33 वर्षाच्या सेवेची खरी पावती आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत जिनोनी हे गाव मिरज-पंढरपूर हायवेवर असल्याने दरवर्षी पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ते अन्नछत्राच्या माध्यमातून तृप्तीचा घास देण्याचे महान कार्यही अविरत करत आहेत. सरांच्या याच अलौकिक आदर्श आणि प्रेरणादायी वाटचालीची नोंद घेत जय भारत न्यूजच्या वतीने हा प्रतिष्ठेचा राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते, घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच, ज्येष्ठ पत्रकार नितीन कांबळे, पत्रकार दीपक जाधव, सरांच्या धर्मपत्नी सौ मीनाजताई तसेच अनेक मान्यवर व कौटुंबिक सदस्य उपस्थित होते. कष्टाची लाकडे जाळून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या आणि आजही प्राचार्य म्हणून तितक्याच निष्ठेने कार्यरत असणाऱ्या प्राचार्य शौकत तांबोळी सरांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण जिनोनी परिसरातून राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.